म्हणूनच म्हणतात सोशल मीडिया जेवढा आपण चांगल्या पद्धतीने वापर करू त्याचा तेवढाच तो वरदान आहे, पण जर चुकीच्या हातात गेला किंवा तर तेवढाच तो शाप देखील आहे, एवढं घाणेरडं आहे। म्हणूनच सोशल मीडिया शाप की वरदान नक्की काय आहे, नक्की आपण आपल्या मुलांना काय देत आहोत। आणि हे जे मोठे यूट्यूबर्स किंवा मोठे इन्फ्लुएन्सर्स आहेत ना, त्यांच्यामुळे तर खूप जास्त ही सोशल मीडिया वाया गेलेली आहे। असं बोललं गेलेलं आहे त्याच्याकडून ते ऐकलं असेल आणि ते खरंच एवढं शेमफुल आहे ना की परिवारामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये एकत्र बसून तर पाहूच शकणार नाही। ते एवढं घाणेरडं असं काम त्या व्यक्तीने केलं। नमस्कार, मी माया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ ना वेगळा आहे पण खूप जास्त महत्त्वाचा आहे। मला वाटलं या विषयावरती नक्कीच व्हिडिओ बनवायला पाहिजे, कारण की गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती ना एक व्यक्ती खूप जास्त चर्चेमध्ये आलेली आहे। तर ती व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीने असं काय काम केलेलं आहे की ती व्यक्ती चर्चेमध्ये आलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपण आपल्या मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवावं की मुलांच्या हातामध्ये मोबाईल देऊन रील्स बनवायला लावावं, हा खूप मोठा प्रश्न आता इथे उपस्थित राहिलेला आहे आणि त्याचवरती मी आज तुमच्यावर बोलणार आहे। आणि त्या व्यक्तीचं नाव आहे रणवीर अलाहाबादिया। तुम्ही देखील ऐकलं असेल, त्याचे ते व्हिडिओ जे व्हायरल झालेले आहेत ते पाहिलं असेल, त्याने जे काही बिभत्स असं बोललं गेलेलं आहे त्याच्याकडून ते ऐकलं असेल आणि ते खरंच एवढं शेमफुल आहे ना की आपण ते आपल्या तोंडाने बोलू देखील शकत नाही आणि आपल्या परिवारामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये एकत्र बसून तर पाहूच शकणार नाही। ते एवढं घाणेरडं असं काम त्या व्यक्तीने केलेलं आहे। तर मी देखील त्या व्यक्तीला फॉलो करायचे, पण आता मी त्याला अनफॉलो केलेलं आहे। आता मी याच्या पुढे त्याचा एकही व्हिडिओ बघणार नाहीये। त्या व्यक्तीने एवढं घाणेरडं कामच केलेलं आहे की त्या व्यक्तीला बघून त्याचे विचार ऐकून आपल्याला काहीच फायदा होणार नाही। म्हणूनच मला वाटलं की आज मी तुमच्यासमोर हा विषय मांडायलाच पाहिजे। ॲज अ टीचर म्हणून माझं एक कर्तव्य आहे की या विषयावरती थोडंफार तरी बोललं गेलं पाहिजे। आता सगळ्याच पालकांना आपल्या मुलांसाठी काय चांगलं आहे काय चांगलं नाहीये हे माहिती आहे, तरी देखील सोशल मीडिया एवढा फोफावला आहे मला वाटत नाही तरी देखील आपण आपल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल देतो, त्यांच्याकडून आपण रील्स बनवून घेतो। रील्स बनवण्यामध्ये काहीच वावगा नाहीये, पण जेव्हा आपण आपल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल देतो, मुलं त्या मोबाईलमध्ये काय बघतात हे खूप महत्त्वाचं आहे। आणि वय असं असतं ना की बघितल्यानंतर ते लगेचच ती गोष्ट कॅच करतात। आता सेम झालेलं आहे जेव्हा रणवीर अलाहाबादियाने तो व्हिडिओ पोस्ट केला किंवा तो जे काही घाणेरडं बोलला, पूर्ण सोशल मीडियावरती ते पसरलेलं आहे। सोशल मीडियामुळे मुलांचं माइंड जे आहे एवढं क्विक झालेलं आहे की कोणतीही गोष्ट लगेच ग्रास्प करतात, लगेच कॅच करतात। तर ते वक्तव्य काय आहे मी त्याची लिंक देईल, त्याने जे काही म्हटलेलं आहे त्याची लिंक देईल, ते बघा। तुम्ही बघितलं देखील असेलच, पण मला माझ्या तोंडातून ते म्हणजे मी बोलू देखील शकत नाहीये, ते एवढं घाणेरडं आहे। म्हणूनच सोशल मीडिया शाप की वरदान नक्की काय आहे, नक्की आपण आपल्या मुलांना काय देत आहोत याचा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे। कारण की आपली मुलं देखील अशाच प्रकारे लोकांना फॉलो करतात। आता आपण एवढी मोठी माणसं आहोत, त्याला फॉलो करत आहोत, पण त्याचे विचार जे आता ऐकले ना, ते विचार ऐकून कोणत्याही अशा मोठ्या इन्फ्लुएन्सरला फॉलो करायच्या अगोदर 10 वेळा मी तरी विचार करेल की याला फॉलो करायचं आहे किंवा नाहीये। कारण की माझी सजग विवेकबुद्धी जे माझ्या विचारांना पटतं आणि जे मला पटतं तेच मी बघते आणि तेच मी मान्य करते, मग कोणी कितीही काहीही बोलू देत। म्हणून यापुढे जेव्हा मोठ्या लोकांना आपण फॉलो करू तेव्हा तो व्यक्ती कसा आहे, त्याचं वागणं कसं आहे, त्याचे विचार कसे आहेत हे सगळं लक्षात घेऊनच फॉलो करायला पाहिजे। आपल्या मराठी माणसांमध्ये देखील हे कमी नाहीये। सध्या मी बघते आहे सोशल मीडियावरती एवढा अश्लीलतेचा बाजार चाललेला आहे की म्हणजे ते बघायला देखील नको वाटतं। लहान मुलांचं जे यूट्यूब किड्स आहेत, शिव्यांचे व्हिडिओ चालू असतात, कोणत्या लँग्वेजेसचे व्हिडिओ चालू असतात, म्हणजे टपोरी लँग्वेज जी असते ते व्हिडिओ सुरू असतात, त्यानंतर निब्बानिब्बीचे व्हिडिओ सुरू असतात आणि ते लहान मुलं ना ते एकदम असे टक लावून बघतात आणि मग हळूहळू ना तेच शिकायचा प्रयत्न करतात आणि मग ते शिकतात देखील।
पुढे जाऊन या सगळ्या गोष्टींचा पालकांना प्रचंड त्रास होणार आहे, हे लिखित आहे. कोणत्याही पालकाला वाटत नाही की त्यांच्या लहान मुलाने असं काहीतरी बघावं, पण न कळत का होईना लहान मुलांच्या समोर ती गोष्ट येते, तो व्हिडिओ येतो आणि मग ती लहान मुलं बघतात. आणि आताचा जो इन्सिडेंट झालेला आहे तो व्हिडिओ लहान मुलांपर्यंत नक्कीच पोहोचू देऊ नका, कारण की तो व्हिडिओ एवढा घाणेरडा आहे, एवढं घाणेरडं वक्तव्य त्या व्यक्तीने केलेलं आहे ना की म्हणजे अक्षरशः ते आठवलं ना तरी देखील तिडीक जाते, एवढं घाणेरडं वक्तव्य त्या व्यक्तीने केलेलं आहे. म्हणून तुमची लहान मुलं जर सोशल मीडिया फॉलो करत असतील, सोशल मीडिया यूज करत असतील, तर ते कोणाला फॉलो करतायत, ते काय बनवतायत, ते काय बघतायत, सर्च हिस्ट्रीमध्ये जा, सर्च हिस्ट्रीमध्ये बघा. त्यानंतर कशा प्रकारे ते तुमच्याशी व्यवहार करतायत त्यावरती लक्ष द्या, ते खूप महत्त्वाचं आहे. आता जेव्हा एखादा लहान मुलगा नुकताच त्याने बोलणं सुरू केलेलं आहे, बोबडा जो बोलत आहे, आणि जर त्याने एखादी शिवी दिली, मग ती शिवी छोटी का असेना पण शिवी ही शिवी असते, शिवी ही शिवीच असते, ती छोटी का असेना. त्याने काहीतरी असं बोललं तर त्याचे घरवाले लगेच ही ही हा हा करून हसायला लागतात. अरे वा, आमच्या लहान मुलाने एवढं छान बोबड्या भाषेमध्ये एवढं छान काहीतरी बोललेलं आहे. आणि तीच वेळ आहे त्या लहान मुलांना थांबवण्याची, त्यांना सांगण्याची की हे चुकीचं आहे, हे बोलायचं नाही, यापुढे बोलू नकोस तू, काहीतरी भीती दाखवा. पण अशा ज्या शिव्या आहेत, जेव्हा लहानपणापासूनच मूल द्यायला सुरुवात करतं त्याच वेळेस आपण त्यांना थांबवणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग एक वेळ अशी येते ना की आपलीच मुलं आपल्या हातातून निघून जातात आणि मग आपण काहीच नाही करू शकत. जेव्हा आपण लहान असतो आपल्यावरती जे संस्कार मिळतात ते संस्कार पुढे जाऊन देखील कामाला येतात. आणि आता तर जेव्हापासून कोरोना होऊन गेलेला आहे तेव्हापासून तर टिकटॉक म्हणा, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, एवढा समाज माध्यमांचा पसारा आलेला आहे, एवढी समाज माध्यमं, सोशल मीडिया आलेली आहेत की लहान मुलांना लगेचच ते आपलं आत्मसात करायला भाग पाडतात आणि लहान मुलं लगेचच ते आत्मसात करतात देखील. सोशल मीडिया हँडल करणं किंवा सोशल मीडियावरती वावरणं काहीच चुकीचं नाहीये, पण सोशल मीडियावरती वावरत असताना आपण कशा प्रकारे वावरतो, समोरच्या व्यक्तीवर आपला काय परिणाम होतो हे देखील लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. जर आपल्याला चांगला समाज बनवायचा असेल तर आपल्या लहान मुलांपासूनच तो बनणार आहे. लहान मुलांना आपण जेवढे चांगले संस्कार देऊ, मोठे झाल्यानंतर ते तेवढ्याच चांगल्या रीतीने समाजामध्ये वावरणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सोशल मीडियापासून लहान मुलांना जेवढं लांब ठेवता येईल सध्याच्या घडीला तेवढं लांब ठेवा. तुम्ही त्यांच्यावर व्हिडिओ बनवतायत, नक्कीच व्हिडिओ बनवा, पण काहीतरी चुकीचं बनवू नका. चुकीचं बनवून आपल्याला जास्त व्ह्यूज येतील, आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचू, आपण व्हायरल होऊ, या गोष्टीमुळे ना आजकाल सोशल मीडियाचा खूप जास्त चुकीचा वापर होत आहे आणि तो थांबवला गेला पाहिजे आणि तो आपणच थांबवू शकतो. आणि हे जे मोठे यूट्यूबर्स किंवा मोठे इन्फ्लुएन्सर्स आहेत ना, त्यांच्यामुळे तर खूप जास्त ही सोशल मीडिया वाया गेलेली आहे. कारण की आपणच त्यांना खत पाणी घालत आहोत, आपणच त्यांचे व्हिडिओ बघत आहोत, आपणच त्यांचे व्हिडिओ बघून खिकी हसत आहोत. हे बंद व्हायला पाहिजे. आता जो काही व्हिडिओ 2 दिवसांपूर्वी व्हायरल झालेला आहे त्यावरती एवढ्या सगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, सगळ्या ठिकाणाहून, भारताच्या कानाकोपऱ्यामधून त्यावरती प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आणि तो जो व्हिडिओ आहे मला वाटतं सगळ्यांनीच बघितलेला आहे. त्यामुळे आपल्या मुलावरती त्या व्हिडिओचा काय परिणाम होईल हे लक्षात घ्या, कारण की एवढा घाणेरडा व्हिडिओ आहे तो, आपल्या आईवडिलांशी संबंधित व्हिडिओ आहे तो. तर जेव्हा एखादा टीनेज मुलगा मुलगी, वयात आलेला मुलगा मुलगी जेव्हा तो व्हिडिओ बघेल तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये आपल्या आईवडिलांविषयी काय भावना येतील याचा देखील विचार करा. म्हणूनच सांगते, जर तुमची मुलं अशा कोणत्या इन्फ्लुएन्सरला फॉलो करत असतील तर प्लीज ते आत्ताच थांबवा. कारण की हे जे मोठे इन्फ्लुएन्सर्स आहेत ना, त्यांना वाटतं कॉमेडीच्या नावाखाली आपण काहीही लोकांपर्यंत विकू शकतो, काहीही लोकांना दाखवू शकतो आणि लोक हसून हसून ते बघतात, फॉलो करतात, लाईक करतात. तर असं होऊ देऊ नका. तुमची मुलं जर वयात आलेली असतील त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं ठेवा, त्यांच्या मनात काय चाललेलं आहे, त्यांच्या डोक्यात काय चाललेलं आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि ते वय खरंच
म्हणजे एकतर सावरण्याचं असतं किंवा बिघडण्याचं असतं, आणि ते सावरण्याचं किंवा बिघडण्याचं हे आपल्या हातामध्ये असतं. सोशल मीडियाने आता जेवढं जाळं पसरवलेलं आहे ना, त्यातून बाहेर कोणीच येऊ शकत नाही. ना मी येऊ शकते, ना तुम्ही येऊ शकता. पण त्या सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करायला पाहिजे हे आपल्या हातामध्ये आहे, आणि हे आपण आपल्या लहान मुलांना शिकवू शकतो, एवढं मला माहिती आहे. कारण की सोशल मीडिया आता खरंच कोणाच्याच हातातून तो सोशल मीडिया निघू शकत नाही. मग ते एकदम लहान बाळ असू दे किंवा 90 वर्षांचे आजी आजोबा असू दे, प्रत्येकाला आजकाल सोशल मीडिया लागतोच. पण सोशल मीडियावरती जेवढ्या घाणेरड्या गोष्टी असतात तेवढ्याच त्या चांगल्या गोष्टी देखील असतात. म्हणूनच म्हणतात सोशल मीडिया जेवढा आपण चांगल्या पद्धतीने वापर करू त्याचा, तेवढाच तो वरदान आहे. पण जर चुकीच्या हातात गेला किंवा चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर केला गेला तर तेवढाच तो शाप देखील आहे. आता आपल्याला वरदान घ्यायचं आहे की शाप घ्यायचा आहे हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून तुमची लहान मुलं जेव्हा मोबाईल हातामध्ये घेतात, त्या मोबाईलमध्ये काय बघतात, कशा प्रकारचे रील्स बघतात, कशा प्रकारचे व्हिडिओज बघतात, हिंसात्मक व्हिडिओज तर नाही बघत ना, कोणते अश्लीलतेचे व्हिडिओज तर नाही बघत ना, हे सगळं या सगळ्यांवरती तुमची पालक म्हणून नजर असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप गरजेचं आहे. कारण की येणारा काळ अजून जास्त भयानक असणार आहे, सोशल मीडिया अजून जास्त फोफावणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच आपण आपल्या मुलाची, आपल्या पाल्याची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. खास करून असे जे मोठमोठे यूट्यूबर इन्फ्लुएन्सर आहेत किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांच्यापासून तर 10 हात लांबच राहायला सांगा तुमच्या मुलांना, जर फॉलो करत असतील तर. खूप चांगले चांगले इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्याच्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. उदाहरणार्थ ध्रुव राठीचे जे व्हिडिओज आहेत ते खरंच खूप चांगले आहेत. खूप इन डिटेलमध्ये तो प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, माहिती पोहोचवत असतो. पॉलिटिक्सचे विषय सोडून द्या, पण त्याचे जनरल नॉलेजबद्दलचे व्हिडिओज, इतर माहितीबद्दलचे व्हिडिओज ना खरंच खूप चांगले आहेत. त्याचे व्हिडिओ बघायला सुरुवात करायला सांगा तुमच्या मुलांना, त्यांच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल. म्हणूनच मी विचार केला की आजचा माझा व्हिडिओ ना थोडासा आपण या विषयावरती बनवूया, कारण की 2 दिवसांपासून माझ्या डोक्यामध्ये देखील तेच चालू होतं. आणि असं काही असलं ना, मग तो विचार जोपर्यंत बाहेर येत नाही, जोपर्यंत आपण मांडत नाही, तोपर्यंत डोकं हलकं होत नाही. म्हणून मी विचार केला की आज या विषयावरती नक्कीच व्हिडिओ बनवू. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल. वाटला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.